तर ड्राफ्टिंग बघणार आहोत. ड्राफ्टिंग किंवा ड्रॉइंग म्हटलं जातं. काय असतं ड्राफ्टिंग? त्या गोष्टीचं एखादी वस्तू जी बनवणार आहे त्याची डायमेन्शन. आपल्याला समजा पार्ट कुठलाही मॅन्युफॅक्चर करायचं तर त्याचं आपल्याकडे ड्रॉइंग असलं पाहिजे. त्या ड्रॉइंग मध्ये आपण सगळे डायमेन्शन्स वगैरे देतो. सेक्शन व्ह्यूज वगैरे असतात, डिटेल व्ह्यूज असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपलं जीडीएनटी वगैरे अप्लाय करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग असेंब्लीचं ड्राफ्टिंग असेल तर त्याच्यामध्ये कुठले पार्ट कुठे असेंबल होणार आहेत त्याचं नंबरिंग वगैरे राहतं, बिल ऑफ मटेरियल राहतो. ठीक आहे. शीट मेटलच्या पार्टमध्ये ड्रॉइंग वगैरे त्याचं अनफोल्डेड व्ह्यू किंवा डेव्हलपमेंट व्ह्यू वगैरे असतो. ते मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज होत असतं. ठीक आहे. म्हणजे ड्राफ्टिंग करण्यासाठी आपण कटियामध्ये पहिला जो पार्ट आहे तो मागच्या साईडला ओपन करून ठेवतो. ठीक आहे. इथे ओपनचा ऑप्शन आहे. हा असा ओपन करून ठेवतो. ड्राफ्टिंगचे टाइप्स लिहून घ्या. जनरेटिव्ह ड्राफ्टिंग आणि इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग. काय असं जनरेटिव्ह ड्राफ्टिंग आणि इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग? जनरेटिव्ह ड्राफ्टिंग मध्ये काय, तुम्ही समजा 3D पार्ट जो काय बनवलेला आहे, पार्ट डिझाईन मध्ये जो बनवलेला आहे त्याच तुम्ही डायरेक्टली ड्रॉइंग बनवू शकता. फ्रंट टू टॉप साइड प्लेस करू शकता. ठीक आहे. आणि इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग म्हणजे काय, जे तुम्ही ऑटोकॅड मध्ये वगैरे बघितलं, लाईन सर्कल रेक्टँगल वगैरे ड्रॉ करायचे. ओके. हे जे आहे राईट साईडचं, हे काय झालं, इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग. ओके. आता इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग मध्ये आपण मोस्टली ऑटोकॅडच सॉफ्टवेअर यूज करतो. ओके. बट यामध्ये वगैरे पण करू शकतो, पण जरा टाइम कन्झ्युमिंग आहे. आता आपण पहिलं जनरेटिव्ह ड्राफ्टिंग बघू, त्याच्यानंतर मी इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग बघू. ठीक. पार्ट पहिला काय असला पाहिजे, ओपन असला पाहिजे. ठीक. त्याच्यानंतर मग स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन ड्राफ्टिंग मध्ये जायचं. ठीक. लिहून घ्या, स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन ड्राफ्टिंग. आता इथे क्लिक केल्यानंतर टोटल 4 ऑप्शन्स येतील. एमटी शीट, ऑल व्ह्यूज, फ्रंट बॉटम राईट आणि फ्रंट टॉप लेफ्ट. ओके. तर यामध्ये तुम्हाला डायरेक्टली इथे 3 ह्याच्यामध्ये व्ह्यूज भेटून जातील. ठीक. तर सिंपल मी पहिला ते ऑल व्ह्यूज बघू. ऑल व्ह्यूज वरती क्लिक केलं. तिथे तुम्हाला शीटची साईज दिसेल A0 सेट केलेली आहे. ठीक. तुम्ही मॉडीफाय मधनं चेंज करू शकता. तिथे मॉडीफाय मध्ये जायचं, आयएसओ स्टँडर्ड A3 वगैरे किंवा A4 वगैरे जी पाहिजे असो ते घेऊ शकतो. ठीक. त्यानंतर मग पोर्ट्रेट आणि लँडस्केपचा ऑप्शन आहे, इथनं तुम्हाला चेंज करता येईल. लँडस्केप म्हणजे आडवं, पोर्ट्रेट म्हणजे उभं. ठीक. इथे ओके करायचं आणि ते ऑल व्ह्यू सेट केलंय, ओके करायचं. ऑटोमॅटिक सगळे त्याचे व्ह्यूज घेऊन जाईल. कळत? ही आपली शीट आहे. ठीक. आणि त्याच्या बाहेर ड्रॉइंग गेली होती. हे प्रिंटआउट वरती बाहेरचे ड्रॉइंग येणार नाही. ठीक. त्याच्यामध्ये सगळे फ्रंट बॉटम लेफ्ट रेअर व्ह्यू, राईट व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू सगळे आलेले. ठीक. तर हा झाला सिंपल ऑल व्ह्यूजचा ऑप्शन. आता आपण काय करणार आहोत, सेपरेट सेपरेट व्ह्यूज घेणार आहोत त्याचे. ऑर्थोग्राफिक व्ह्यूज जे काय असेल, प्रोजेक्टेड व्ह्यूज ते ड्रॉ करणार आहोत. टूलबार्सची नावं लिहून घ्या. व्ह्यूज, ड्रेसअप फीचर्स, डायमेन्शनिंग, अनोटेशन्स, ड्रॉइंग. सर ऑल व्ह्यूज आपण सिलेक्ट केलं की डायरेक्टली ही विंडो येते ना का, ते परत पुढे जावं लागतं पार्ट्स मधनं? नाही नाही, ऑल व्ह्यूज वरती क्लिक केल्यामुळे ते सगळे ऑटोमॅटिकली होऊन जातील. पहिलं फक्त विंडोमध्ये तुमचा पार्ट, इथे म्हणजे आधी आपण काय केलं, पार्ट ओपन करून ठेवला होता. आता व्ह्यूज मध्ये सगळ्यात पहिलं इथे जर का बघितलं ऑप्शन फ्रंट व्ह्यू आहे. फ्रंट व्ह्यू वरती क्लिक केलं. त्यानंतर मग इथनं विंडोच्या बॅकग्राऊंड मध्ये जायचं. इथे हा पहिला ऑप्शन, पहिला जो पार्ट आहे तो सिलेक्ट केला मी. आणि त्यानंतर मग जो पण तुम्हाला फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे तो सिलेक्ट करायचा. ओके. आता ड्रॉइंग मध्ये इथे हा सेक्शन व्ह्यू दाखवलेला आहे. ओके. आणि इकडे हा टॉप व्ह्यू दाखवलेला आहे. फर्स्ट अँगल मेथड, थर्ड अँगल मेथड, जी काय मेथड असेल त्यानुसार तुम्ही ड्रॉ करू शकता. मोस्टली आपण थर्ड अँगल मेथड वापरतो. आता इथे क्लिक केलं प्लेनला, ऑटोमॅटिक काय आलं, त्याचा फ्रंट व्ह्यू येऊन गेला. कळलं एवढं? त्याच्यानंतर मग इथे खाली ड्रॉपडाऊन मध्ये गेल्यानंतर चौथा ऑप्शन आहे प्रोजेक्शन व्ह्यूचा. प्रोजेक्शन व्ह्यू वरती क्लिक केलं, हा इथे टॉप व्ह्यू येऊन जाईल. ओके. इथे बाजूला गेलो तर साईड येऊन जाईल. ओके. आता इथे व्ह्यू कुठला ऍक्टिव्हेटेड आहे, हा वाला जो ऑरेंज कलर मध्ये दिसतो. ओके. तर तो ऍक्टिव्हेटेड आहे, त्याच्याच आपण प्रोजेक्शन घेऊ शकतो. ओके. आता आपल्याला समजा आयसोमेट्रिक व्ह्यू घ्यायचा असेल, इथे ड्रॉपडाऊन मध्ये जायचं. इथे खाली ऑप्शन आहे आयसोमेट्रिकचा, यावरती क्लिक करायचं. विंडो मध्ये जायचं. इथे
हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा, पार्ट. त्यानंतर मग जे आपण पार्टचं ड्राफ्टिंग करायचंय, तो पार्ट जसं आपल्याला व्ह्यू लागणार आहे आयसोमेट्रिक मध्ये, तसं आपण इथे ओरिएंट करून घ्यायचं. समजा असं ठेवायचं असेल, असं ठेवायचं आहे. सेट करून घ्यायचं. आणि नंतर मग कुठेही क्लिक करा. ओके, ही एज सिलेक्ट करा, ही एज किंवा प्लेन, काही सिलेक्ट करा, तो ऑटोमॅटिक जसा आहे तसा या सॉफ्टवेअर मध्ये येऊन जाईल. आणि ते बाजूला क्लिक केलं. कळलं? 3 ऑप्शन बघितले. फ्रंट व्ह्यू बघितला, त्याच्यानंतर मग प्रोजेक्शन व्ह्यू बघितला, आणि आयसोमेट्रिक व्ह्यू. ओके, आता ऍडव्हान्स फ्रंट व्ह्यू बघू. ऍडव्हान्स फ्रंट व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू दोन्ही सेमच आहे. ऍडव्हान्स फ्रंट व्ह्यू मध्ये फक्त काय होईल, आधी तो नाव विचारेल आणि स्केल विचारेल. इथे नाव विचारतंय आणि स्केल विचारतंय. ओके, हे नंतर पण तुम्ही चेंज करू शकता. समजा स्केल मला 0.5 ठेवायची, 0.5 ठेवली, ओके करतो. सेम विंडोमध्ये गेलो, पार्ट सिलेक्ट करायचा, फ्रंट पार्टचा जो काही फ्रंट व्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तो सेट करायचा. आता हे जेव्हा तुम्ही घेता, प्लेन सिलेक्ट केल्यानंतर इकडे येता, इथे हा रोटेशनचा पण ऑप्शन, प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे हा ऑप्शन येऊन जाईल. आणि बाजूला क्लिक करायचं. कळलं? समजा शीटच्या टोटल प्रॉपर्टीज चेंज करायची असेल, तिथे शीटच्या प्रॉपर्टीज मध्ये जायचं, राईट क्लिक करून इथे स्केल आहे, स्केल मी समजा 0.2 ठेवून दिलं, 0.2, ओके केलं. कळलं? किंवा सेपरेट टेक्स्ट पण तुम्हाला टाकता येईल त्याच्यात. नाही ते डबल क्लिक केल्यानंतर इथे एंटर दाबले की बाहेर येते कमांडच्या. खाली टेक्स्टने सेपरेट तुम्हाला इन्सर्ट करता येईल. स्केल 1:2. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अनफोल्डेड व्ह्यू जो आहे तो शीट मेटल साठी आहे, नंतर बघू आपण. इथे छोटे छोटे ऑप्शन बघून घेऊ. आता इथे ड्रेसअप मध्ये इथे सेंटर लाईन दिलेली आहे. समजा या सर्कलला आपल्याला डॉटेड लाईन, सेंटर लाईन दाखवायचं असेल. त्याच्यानंतर मग सेंटर लाईन विथ रेफरन्स ऑप्शन आहे, म्हणजे आपल्याला समजा अँगल वरती दाखवायची असेल त्यासाठीचा ऑप्शन. आता इथे एक लाईन ड्रॉ करायला लागेल. सेंटर लाईन घेतली, सर्कल सिलेक्ट करायचा, आणि नंतर मग लाईन सिलेक्ट करायची. त्याला आधी ऍक्टिवेट करून घेऊ, डबल क्लिक करून ऍक्टिवेट केलं, तो बी ऍक्टिवेटेड असला पाहिजे. सर्कल सिलेक्ट केला, नंतर मग लाईन सिलेक्ट करायची. आता ही लाईन काय झालेली आहे, दुसऱ्या व्ह्यू मध्ये ड्रॉ झाली, त्यामुळे येत नाही. सर आपण परत एकदा लाईन ड्रॉ करू. सर्कल, कळलं? मागाचा हा व्ह्यू ऍक्टिवेटेड असेल, त्यामध्ये ती लाईन ड्रॉ झाली होती, त्यामुळे तो त्याच्यात आला. त्यानंतर मग थ्रेडचा ऑप्शन आहे. आता हा सर्कल सिलेक्ट केल्यानंतर इथे बाहेरच्या साईडला 270 डिग्री पर्यंत सर्कल येऊन जाईल. तर हा काय झाला, हा जो आहे, हा जो 270 डिग्री पर्यंत जो आहे तो झाला थ्रेडचा डायमीटर. ओके, आणि हा जो आहे हा होलचा डायमीटर. काय म्हणत, आतल्या साईडला टॅपिंग आमच्या तर तो असं बाहेर टॅपिंग कुठे, होलला थ्रेडिंग केल्यानंतर थ्रेडचा डायमीटर मोठा असणार आहे. होल अगदी करतो, त्यानंतर मग थ्रेडिंग केल्यानंतर थ्रेडचा डायमीटर वाढतो. शाफ्ट जेव्हा असेल तर शाफ्टच्या याच्यामध्ये थ्रेडचा डायमीटर छोटा असतो. थ्रेड विथ रेफरन्स सेम, सर्कल सिलेक्ट करायचा आणि मग लाईन सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर मग ऍक्सिस लाईन आहे. ऍक्सिस लाईन मध्ये समजा ही लाईन आणि ऑटोमॅटिक इथे ऍक्सिस येऊन जाईल. त्यानंतर मग ऍक्सिस लाईन आणि सेंटर लाईन, हा समजा सर्कल सिलेक्ट केला आणि हा सर्कल सिलेक्ट केला, त्याच्यातनं असे ऍक्सिस लाईन पास होते. हे झाले सगळे छोटे ऑप्शन्स.
त्याच्यानंतर मग एरिया फिल क्रिएशनचा ऑप्शन आहे. म्हणजे समजा आपल्याला हॅचिंग दाखवायचं असेल, समजा मला कुठे हॅचिंग दाखवायचं असेल, समजा इथे वगैरे, इथे क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पीच वगैरे कमी जास्त करू शकता. समजा मी 1चा ठेवलं. ठीक. म्हणजे तुम्ही डायरेक्ट टू ड्राफ्टिंग कराल तेव्हा तुम्हाला हे लागेल. समजा तुम्हाला हॅचिंग इथे नाही करायचं, वरच्या साईडला करायचं, ठीक. तर इथे मॉडिफिकेशनचं ऑप्शन, एरिया फिल मॉडिफिकेशन सिलेक्ट करायचं, मेन हॅचिंग सिलेक्ट करायचं, त्यानंतर मग इथे क्लिक करायचं. त्यानंतर मग ॲरोज आहे, लाईन सिलेक्ट केल्यानंतर काय टाईप करायचं असेल वगैरे ऍक्टिव्हेटेड असला पाहिजे, जे आपण व्ह्यू मध्ये तुम्हाला काम करायचं. ते डबल क्लिक करायचं आणि त्यानंतर मग ऑप्शन यूज करायचं. कळलं? परत आता व्ह्यूज वरती हो. आता यामध्ये अनफोल्डेड व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे. अनफोल्डेड व्ह्यू आपण शीट मेटल साठी वापरतो. शीट मेटलचा पार्ट कॉल करू. तिथे अनफोल्डेड व्ह्यू आपण सिलेक्ट करू. त्यानंतर मग इथे शीट मेटल मध्ये जायचं आणि त्यानंतर मग फेस सिलेक्ट करायचं. रोटेट करायचं असेल तर इथून रोटेट वगैरे तुम्ही करू शकता आणि बाजूला क्लिक करायचं. तर हा आला फ्लॅट. त्यानंतर मग व्ह्यू फ्रॉम 3D दिलेला. व्ह्यू फ्रॉम 3D ची प्रोसिजर लिहून दे. क्रिएट अ सेक्शन प्लेन इन पार्ट डिझाइन. पटपटल्या जरा. क्रिएट अ सेक्शन प्लेन इन पार्ट डिझाइन. आता इथे प्रोसिजर बघा. टूल्स मध्ये जायचं, त्याच्यानंतर मग कस्टमाइज मध्ये जायचं, लिहून घ्या टूल्स कस्टमाइज. त्याच्यानंतर पुढेल्या कमांड्स, कमांड्स मधल्या ऑल कमांड्स, ऑल कमांड्सच्या पुढे arrow टाका आणि सेक्शन व्ह्यूज. स्लॅश अनोटेशन प्लेन, सेक्शन व्ह्यू स्लॅश ऑब्लिक अनोटेशन प्लेन. आता हा जो सेक्शन व्ह्यू अनोटेशन प्लेन आहे, हा दोन विंडोच्या दोन ऑप्शनच्या मध्ये ड्रॅग करायचा, दोन टूल्सच्या मध्ये. समजा इथे मी ड्रॅग केलं, मला इथे परत एकदा बघा. टूल्स मध्ये जायचं, कस्टमाइज मध्ये जायचं, कमांडचा इथे ऑप्शन आहे, इथे खाली यायचं, ऑल कमांड्स वरती आधी इथे क्लिक करायचं. ओके, क्लिक केल्यानंतर राईट साईडला क्लिक करायचं आणि एस टाईप करायचं. एस टाईप केल्यानंतर इथे खाली यायचं, SEC सेक्शन व्ह्यू अनोटेशन प्लेनचा ऑप्शन आहे, दोन टूल्सच्या मध्ये ड्रॅग करायचं, लेफ्ट क्लिक दाबून ठेवायचं. ओके, हा इथे ऑप्शन येऊन जाईल. त्याला सिलेक्ट केलं आणि ते प्लेन वगैरे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, तिथे छोटा प्लेन येऊन जाईल. दिसतंय इथे लेफ्ट साईडला खाली फ्री मध्ये तुम्हाला दिसेल. राईट क्लिक करायचं, डिस्प्ले व्ह्यूचा ऑप्शन आहे, ते ऑप्शन असं सेक्शन व्ह्यू क्रिएट होऊन जाईल. कळलं? हे झालं परमनंट क्रॉस सेक्शन साठी. त्याला रिमूव्ह करायचं असेल तर राईट क्लिक करून रिमूव्ह क्लिपिंग प्लेनचा ऑप्शन. कळलं? आता आपण ड्राफ्टिंग मध्ये जाऊ. व्ह्यू फ्रॉम 3D सिलेक्ट करायचं, विंडो मध्ये जायचं आणि इथे हा जो प्लेन आहे छोटा प्लेन तो सिलेक्ट करायचा, इथे क्लिक करायचं. कळलं? मॅचिंग वर तुम्ही काढू शकता.
तर हे जर का तुम्ही आधीच क्रिएट केलं असेल तर त्याच्यासाठी ऑप्शन सेक्शन. आता यामध्ये इथे व्ह्यूज मध्ये जर का नसेल क्रिएट केला तर इथे त्याने ऑप्शन दिले. लिहून घ्या ऑफसेट सेक्शन व्यू. सेक्शन लाइन विल बी परपेंडिकुलर. सेक्शन लाईन कशा असेल, परपेंडिक्युलर असेल. त्याच्यानंतर खाली लिहा, जरा जागा सोडून द्या एक लाईन. अलाइन सेक्शन व्यू लिहा. सेक्शन लाईन कॅन बी अदर दॅन 90 डिग्री. ऑफसेट सेक्शन व्यू मध्ये तुमच्या लाईन्स परपेंडिक्युलर असतात. अलाइन सेक्शन व्यू मध्ये तुम्ही अदर दॅन 90 डिग्री घेऊ शकता. ठीक. आता इथे बघा, ऑफसेट सेक्शन व्ह्यू सिलेक्ट करतो मी. बघून घ्या वरती. ऑफसेट सेक्शन व्ह्यू सिलेक्ट केला. त्यानंतर मग समजा मी आता इथे ग्रिड ऑन आहे, ग्रिड आणि स्नॅप. ग्रिड ऑन ठेवून द्या, स्नॅप बंद करून टाका. स्नॅप टू पाथ. समजा मी इथे क्लिक केलं, त्याच्यानंतर मग इथे क्लिक करतो. आधी व्ह्यू आपण ऍक्टिवेट करून घेऊ. डबल क्लिक केलं, या पॉइंटला क्लिक केलं. त्यानंतर मग इथे क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर इकडे क्लिक करतो. तर हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आलेला आहे. तर तुम्ही सरळ पण डायरेक्टली घेऊ शकता. ठीक. आता इथे कमांडच्या बाहेर येण्यासाठी डबल क्लिक करायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, पहिले ह्या पॉईंट पासून कट केलं, त्यानंतर मी इथून सरळ बाहेर कट करून बाहेर आलो तो. ठीक. कळलं. ऑफसेट सेक्शन व्ह्यू सिलेक्ट करतो परत. या पॉईंटला मी क्लिक करतो. त्यानंतर मग सेकंड पॉईंट इथे क्लिक केला, डबल क्लिक करायचं आणि बाहेर यायचं. टोटल त्यांनी क्रॉस सेक्शन घेतले. कळलं? आता त्यांनी ड्रॉइंग मध्ये कुठलं दिलेलं आहे, हा वाला व्ह्यू दिलेला आहे. ठीक. त्यानंतर मग ह्याचा साइड व्ह्यू इकडे दाखवलेला आहे. हा सेक्शन बीबी आहे. ठीक. म्हणजे इथून असं सरळ कट केलं. सेम तुम्ही ऑफसेट सेक्शन व्ह्यू घेऊ शकता. ठीक. समजा तुम्हाला अँगल वरती घ्यायचं असेल, तर अँगल वरती याच्यात बघू जरा कुठं. अच्छा. म्हणजे पहिलं स्ट्रेट असेल, त्याच्यानंतर मग अँगल वरती घ्यायचं. तर इथे हा ए बघा कुठून घेतलेला आहे. या पॉईंट पासून स्टार्ट झालं, इथून इथपर्यंत गेलं. ठीक. आणि इथून तो बाहेर काढलेला असेल या पॉईंटला. सॉरी, इथून असं परपेंडिक्युलर आहे, इथून इथे खाली गेलेलं. परपेंडिक्युलर जातो म्हणजे ऑफसेट सेक्शन व्ह्यू मध्ये होऊन जातो. जेव्हा होल्स वगैरे एका स्ट्रेट मध्ये नसतील, अँगल वगैरे वगैरे असतील, तेव्हा आपण ऑफसेट अलाइन सेक्शन व्ह्यू वापरतो. इथे पण स्ट्रेट गेलेलं बघा, इथून स्ट्रेट आहे, इथून परपेंडिक्युलर आहे. जे पार्ट्स तुम्ही बनवलेले आहेत त्याच्या ड्राफ्टिंगची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. तर हा जो पोर्शन आहे हा इथून इथे गेलाय, इथून सरळ आलाय, इथून पण परपेंडिक्युलरच आहे. हम्म. आता हा बघा, या पॉइंट पासून सरळ इथपर्यंत आला, इथून हा अँगल वरती घेतलेला. तर हा कुठला झाला, अलाइन सेक्शन व्यू. म्हणजे हा जो आहे, हा क्रॉस सेक्शन आपल्याला दाखवायचा आहे. हा दोन्हीकडे सिमेट्रिक आहे. ठीक. तर आपण काय केलं, इथून इथपर्यंत हा क्रॉस सेक्शन दाखवला, त्यानंतर मग हा इन्क्लाइन क्रॉस सेक्शन दाखवला. एकाच व्ह्यू मध्ये दोन्ही क्लिअर झाले. हे पण क्लिअर झाले इकडचं, आणि हा जो होल आहे हा होल इकडे क्लिअर झाला. कळलं?
तर आता इथे अलाइन सेक्शन व्ह्यू मध्ये बघू. मी समजा या पॉइंट पासून स्टार्ट करतो. इथून इथे गेलो, त्यानंतर मग इथून इथे जातो, आणि इथून समजा असं अँगल वरती गेलो. डबल क्लिक करायचं आणि बाहेर यायचं. आता हा जो होल आहे, ओके, तो कुठला झाला? हा वाला झाला. ओके. आणि हा जो होल आहे तो इथला झाला. ओके. तर असं हे अलाइन सेक्शन व्ह्यू मध्ये आहे. तर त्यानंतर मग ऑफसेट सेक्शन कट आणि ऑफसेट सेक्शन व्ह्यू दोन्ही सेमच आहेत. ओके. तुम्हाला 90 डिग्री मध्ये भेटेल, आणि याच्यामध्ये अँगल वरती घेता येईल अदर दॅन 90 डिग्री. त्याचा डिफरन्स काय आहे? तर जिथे तुम्ही कट करता तिथे मटेरियल जर का असेल तेवढंच दाखवणार, त्याच्या मागचं वगैरे दाखवणार नाही ते. आता इथून मी समजा सरळ घेतो, इथे क्लिक केलं आणि इथे येतो. ओके. आता इथे इथे लाईन आली नाही. एक लाईन कसली आहे? तर हा जो सर्कल असेल, ओके, 3D मध्ये जर का बघितलं तर सर्कलची जी एज आहे त्याची लाईन आहे मागची जी असते ती इथे त्यांनी दाखवली नाही. ठीक आहे. इथे कुठलाही फीचर असेल तुमचा पार्ट मध्ये, तो जर का त्या पॉईंट वरती नसेल तर तो दाखवणार नाही. म्हणजे आता हा प्लेन आहे. ठीक आहे. हे समजा एक एक ड्रॉ करू जरासं. त्याला मी पॅड करतो या पॉईंट पर्यंत. तर हे जे स्केच आहे तुम्हाला ऑफसेट सेक्शन व्ह्यू व्ह्यू मध्ये दिसेल. म्हणजे पहिला जो ऑप्शन बघितला त्याच्यामध्ये दिसेल. इथे अपडेट करायचं, कंट्रोल यू शॉर्टकट आहे, किंवा इथे तुम्ही क्लिक करू शकता. दिसतोय सर्कल? तर याच्यामध्ये तुम्हाला दिसणार. मग मागचे जे काही फीचर्स असेल ते तुम्हाला कट मध्ये दिसणार नाही, ते व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतील. कळलं? त्यानंतर मग डिटेल व्ह्यूज आणि क्लिपिंग व्ह्यूज बघू. ठीक, पटपट बघू जरा. डिटेल व्ह्यू सिलेक्ट केलं. छोटे जे पोर्शन असतील तुम्हाला डिटेलिंग दाखवायचं असेल, सेम पार्ट काय असला पाहिजे? ऍक्टिवेटेड असला पाहिजे. या पार्टची तुम्हाला काम करायचं होतं. डिटेल व्ह्यू मध्ये तुम्हाला सर्कल येऊन जाईल. तिथे क्लिक केलं, डबल क्लिक करून ऍक्टिवेट करायचं. तिथे क्लिक करून हे असं बाहेर प्लेस करायचं. ठीक. ते स्केल येऊन तुम्हाला दाखवेल. ओके. डायमेन्शन तेच राहतील. इथे रेडियस समजा तुमची 5 असेल तर तिकडे पण 5च दाखवणार. इन्क्रीज वगैरे होणार नाही, तुम्ही किती स्केल केला. त्यानंतर मग नाही ते नसेल, नाही असेल. डिटेल व्ह्यू प्रोफाईल मध्ये तुम्हाला प्रोफाईल ड्रॉ करायचं. ती समजा प्रोफाईल ड्रॉ केली, हे असं दाखवायचं. आता दोन्ही मध्ये काय झालंय? सर्कल जेवढा कट झालेला आहे तेवढाच दाखवला. तसं प्रोफाईल मध्ये पण प्रोफाईल जेवढी कट झाली तेवढीच दाखवली. क्विक मध्ये काय होणार आहे? ती प्रोफाईल कम्प्लीट दाखवेल. डिटेल प्रोफाईल मध्ये कम्प्लीट सर्कल दाखवेल तो. मला आणि सेम क्विक डिटेल व्ह्यू प्रोफाईल मध्ये कम्प्लिटली प्रोफाईल दाखवेल. कळलं? याची कम्प्लीट बाहेरची प्रोफाईल. त्यानंतर मग सेम क्लिपिंग व्ह्यूचे ऑप्शन आहेत. आता क्लिपिंग व्ह्यूज कशासाठी वापरले जातात? तर तुमचा जो ड्रॉइंगचा स्पेस आहे हा वाचवण्यासाठी होतो. इथे बघा, हो दाखवलेलं. आता ही जर का प्रोफाईल बघितली खालची, ठीक आहे, तर दोन्हीकडे सिमेट्रिक आहे. तर त्यांनी काय केली, हाफच पोर्शन दाखवलं. तर असं तुम्ही ड्राफ्टिंग करू शकता. आणि जी काही तुमची शीट असणार आहे
ती पूर्णपणे अशी भरलेली दिसली पाहिजे. एमटी स्पेस वगैरे जास्त दाखवू नका. स्केल वगैरे प्रॉपर सेट करायचं. आता इथे सेम क्लिपिंग व्ह्यू आहे. पहिला जो आहे त्याच्यामध्ये सर्कल भेटेल तुम्हाला. क्लिपिंग व्यू सिलेक्ट केलं, हा असा सर्कल राहील. ते बाकीचं सगळं त्यांनी डिलीट केलं. त्यानंतर मग क्लिपिंग व्यू प्रोफाईल मध्ये तुम्ही जी काय प्रोफाईल ड्रॉ कराल तेवढं राहील ते. कळलं? त्यानंतर मग क्विक क्लिपिंग व्यू मध्ये कम्प्लीट सर्कल दिसेल ते. त्यानंतर मग क्विक क्लिपिंग व्यू प्रोफाईल मध्ये प्रोफाईल, ठीक आहे. एक्स्ट्रा तुम्हाला शीट्स ऍड करायचे असतील तर इथे हा न्यू शीटचा ऑप्शन आहे. त्यानंतर मग न्यू डिटेल शीटचा ऑप्शन आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे डिटेल शीट येऊन जाईल. आता शीट 2 मध्ये इथे काहीच आलं नाही, एमटी आहे. पण डिटेल शीट मध्ये इथे एक छोटासा व्ह्यू आलेला आहे. जसं जेव्हा पण तुम्ही डिटेल शीट घ्याल त्यामध्ये एक प्रॉपर एक छोटासा व्ह्यू येऊन जाईल. हे तुम्हाला इंटरॅक्टिव्ह ड्राफ्टिंग साठी लागतं. आता इथे समजा मी शीट 3 मध्ये डिटेल शीट मध्ये मी समजा एक प्रोफाईल ड्रॉ करतो. समजा एक हेक्सागोन बोल्ट आहे, तुम्हाला कंटिन्यू समजा लागणार आहे. तर मी काय करेन, तो एका शीट मध्ये बनवून ठेवू. जसं तुम्ही ऑटोकॅड मध्ये ब्लॉक बनवून ठेवतो तसंच. ठीक आहे. तर हा काय झाला, एक 2D कंपोनंट क्रिएट झाला. ओके. तुम्हाला नवीन कंपोनंट क्रिएट करायचं असेल तर त्या न्यू व्ह्यूचा ऑप्शन आहे आणि इथे क्लिक करायचं. हा इथे आधी ऍक्टिवेट करा. डबल क्लिक करून ऍक्टिवेट करायचं. त्यानंतर मग क्रिएट करायचं. ठीक आहे. हे असे दोन कंपोनंट मी क्रिएट केले. शीट 3 मध्ये ते तुम्हाला दिसतील. 2D कंपोनंट 1 आणि 2D कंपोनंट 2. कसं आहे? आता हे जे कंपोनंट आहेत ते तुम्हाला समजा शीट 2 मध्ये एमटी शीट मध्ये लागणार आहेत, साध्या शीट मध्ये लागणार आहेत. ते इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी इन्स्टंट शीटचं. इन्स्टंट शीट 2D कंपोनंट वरती क्लिक करायचं. 2D कंपोनंट सिलेक्ट करायचं आणि ते क्लिक करायचं. कळलं? परत एकदा बघा. तुम्ही कशातनं कॉल करू शकता? डिटेल शीट मधनं एमटी शीट मध्ये तुम्ही कॉल करू शकता. इन्स्टंट शीट वरती क्लिक करायचं, कंपोनंट सिलेक्ट करायचा आणि इथे क्लिक करायचं. कळलं? तर आजच्या एवढंच बघू. ओके. अजून एक दोन ऑप्शन बघून घेऊ. हे छोटे आहेत, 3 मिनिटं आहेत. व्ह्यू क्रिएशन विझार्ड म्हणजे याच्यामध्ये जो पहिला ऑप्शन बघितला होता ना ऑल व्ह्यूजचा, तोच ऑप्शन. यावरती क्लिक करायचं. तिथे त्यांनी कॉम्बिनेशन दिलेलं आहे बॉटम टॉप. म्हणजे जो कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर तो सेट करू शकता. ऑल व्ह्यूजचा वगैरे. नेक्स्ट करायचं, फिनिश करायचं. सेम विंडो मध्ये जाऊन शीट मध्ये जायचं. तिथे समजा पेज सिलेक्ट केला, तिचे 3 व्ह्यूज विंडो. तिथे ते 3 ऑप्शन तेच दिलेले, फ्रंट टॉप लेफ्ट बट फ्रंट बॉटम लेफ्ट आणि ऑल व्ह्यूज. टेक्स्ट वगैरे टाकायचं असेल तर इथे ऑप्शन्स आहेत नोटेशन. टेबल इन्सर्ट करायचं असेल, टेबल सिलेक्ट करायचं, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज, इथे क्लिक करायचं. डबल क्लिक करायचं आणि इथे सिरियल नंबर. त्याच्यानंतर मग सेम इथे क्वांटिटी वगैरे जे काय असेल पार्ट नंबर ते तुम्हाला काय करायचं आहे, 4 वेळा डबल क्लिक करायचं आणि 4 वेळा क्लिक करायचं. पहिल्यांदा डबल क्लिक केलं, टेबल ऍक्टिवेट होऊन जाईल. तुम्ही ते कमी जास्त करू शकता. परत एकदा डबल क्लिक केलं की तो सेल ऍक्टिवेट होऊन जाईल. जे काय असेल ते तुम्ही टाईप करू शकता. समजा कॉलम वगैरे ऍड करायचं असेल, रो ऍड करायचे असेल, क्लिक करायचं, राईट क्लिक करून इन्सर्ट कॉलम. ओके. इथे कॉलम ऍड झाला. इथे क्लिक करायचं, राईट क्लिक करून इन्सर्ट रो. इन्सर्ट करू शकतो.
हे या टाईप मध्ये तुम्हाला दाखवून द्या. बाकीचं राहिलेलं लेक्चर मग उद्या बघू आपण. एवढ्याची आज प्रॅक्टिस करून घेऊ.